नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत. दोन जिल्हे झाले, काय नेमकं? छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून माझी 18 मार्च 2026 या दिवशी निवड झाली. तदनंतर 2 एप्रिल 2026ला आमच्या विषय समितीच्या सभापतीच्या पण निवडी या ठिकाणी पार पडले आणि एकूणच आता जवळजवळ 3 महिन्याचा कार्यकाळ आम्हाला पदभार घेऊन या ठिकाणी पूर्ण होत आहे. यामध्ये 45 ते 50 दिवसाचा कार्यकाळ हा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये दिलेला आहे. त्यातील 20 ते 25 दिवसाचा कार्यकाळ हा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समितीच्या सभापतीच्या निवडीच्या या ठिकाणी दिले आहेत आणि उरलेल्या 20 ते 25 दिवसाच्या अनुषंगानं कार्यकाळामध्ये या ठिकाणी आम्ही संपूर्ण या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 9च्या 9 तालुक्यामध्ये प्रत्येक पंचायत समितीने या ठिकाणी आढावा बैठक घेतली आहे आणि यामध्ये विशेषतः जलजीवन मिशन हा जो एक मेन विषय आहे त्याला या ठिकाणी चालना देण्याचं काम या ठिकाणी सुरू केलं आहे. त्याचप्रमाणे बाकीच्या अदर डिपार्टमेंटचे जे काही कामकाज आहेत जे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रलंबित होते त्या सर्व कामकाजांना गती देण्याच्या सूचना मी स्वतः अध्यक्ष या नात्याने आमच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय मिन्नू मॅडम यांच्या विशेष सहकार्याने या ठिकाणी दिले आहेत आणि आता तुम्हाला थोड्याच दिवसामध्ये या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद एक गतिमान प्रशासन चालवणारी जिल्हा परिषद तुम्हाला या ठिकाणी दिसेल. शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही अनेक प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी प्रलंबित होत्या त्यामध्ये जवळजवळ 64 विस्तार अधिकाऱ्याची पदं आम्ही मागील आठवड्यामध्ये या ठिकाणी भरले आहेत. केंद्रप्रमुखाचे पदं जे केंद्रप्रमुख या ठिकाणी गेल्या 10 ते 15 वर्षापासून या ठिकाणी रिक्त होते म्हणून ते संपूर्ण केंद्रप्रमुख या ठिकाणी 64 आम्ही भरले आहेत. त्यानंतर आज विस्तार अधिकारी पदाची समुपदेशन या ठिकाणी पार पडलं. यामध्ये 16 विस्तार अधिकारी पण आम्ही या ठिकाणी भरले आणि आता 1 ते 2 दिवसामध्ये जवळजवळ 150 मुख्याध्यापकांना या ठिकाणी आम्ही पदोन्नती देत आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी पार पडल्यानंतर आमच्याकडं 94 शिक्षक हे विस्थापित आहेत. त्या सर्व विस्थापित शिक्षकांना आता पोस्टिंग दिल्या जाईल आणि ग्रामीण भागामध्ये जो काही शिक्षकांचा जो काही प्रश्न आहे त्या रिक्त पदं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भरल्या जाईल आणि म्हणून या ठिकाणी अत्यंत चांगल्या कामकाजाची सुरुवात या ठिकाणी दिली आहे. थोड्या दिवसामध्ये जिल्हा नियोजन समितीचं नियत आम्हाला जिल्हा परिषदला प्राप्त होणार आहे. त्याचंही नियोजन या ठिकाणी आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे जवळजवळ 66 कोटीपेक्षा अधिकची रक्कम 15 वित्त आयोगाची आम्हाला प्राप्त आहे. त्याचंही नियोजन आम्ही या ठिकाणी करत आहोत. जिल्हा परिषद उपकर निधीचंही आम्ही या ठिकाणी नियोजन करत आहेत आणि स्टँडिंग कमिटी असेल, विषय समिती असेल, जनरल बॉडी असेल या सगळ्यांच्या हिशोबाने ताळमेळ ठेवून चांगल्या पद्धतीनं कामकाज आमचं सुरू आहे. लवकरात लवकर नवीन इमारतीचा आता उद्घाटनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. 14 कोटी रुपयाच्या फर्निचर आणि अनुषंगिक कामाची मान्यता जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आम्हाला मिळालेली आहे आणि लवकरात लवकर सर्व डिपार्टमेंट विभाग एका छत्राखाली येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीचं कामकाज छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद या ठिकाणी भविष्यात होणार. पावसाळ्याचे दिवस आहे आणि बऱ्याच शाळेची तक्रारी आलेल्या पण त्याबद्दल काय होतं? हा गोष्ट एकदम आपण जे बोलला तो बरोबर आहे की मी आत्ताच या ठिकाणी विस्तार अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असताना सांगितलं की 1962, 65, 70 सालाच्या जुन्या आता शाळा खोल्या आहेत त्या पूर्ण जीर्ण अवस्थेत झालेल्या आहेत आणि शासनाकडून DPCकडनं मिळणारा निधी हा अत्यंत मर्यादित आहे. म्हणून आपल्याला भौतिक सुविधा देणं ही महत्त्वाची जबाबदारी आमच्यावर आहे आणि म्हणून आम्ही कालच CSR फंड आपल्याला आता मोठमोठ्या प्रमाणात मिळायला पाहिजेत या दृष्टिकोनात आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आत्ताच मागील आठवड्यामध्ये जवळजवळ टोयोटा नावाच्या कंपनीनं CSR फंडातून 12 कोटी रुपयाची आमची जिल्हा परिषदेची शाळा बांधण्याचं मान्य केलं बिडकीन तालुका पेठण येथे आणि महसूल डिपार्टमेंटची जी काही जागा होती ती जागा पण शाळेसाठी आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे आणि ती सुरुवात केली आहे मी आता बिडकीनपासून आणि थोड्याच दिवसामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचा CSRमधून ग्रामीण भागाच्या ज्या काही शाळा आहेत वर्ग खोल्या आहेत ती चित्र आपल्याला या ठिकाणी बदललेलं दिसेल. शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय किंवा वॉशरूमची व्यवस्था बऱ्याच ठिकाणी नाही. या सगळ्या गोष्टीचा आम्ही आता तपासणी करून घेतो. ब्लॉक लेवलला एज्युकेशन आमचे गट शिक्षणाधिकारी असतील, आता या ठिकाणी नव्याने नेमलेले विस्तार अधिकारी असतील, केंद्रप्रमुख असतील, लवकरात लवकर आम्ही पंचायत सभेत तोही अहवाल घेतो आणि ज्या ज्या ठिकाणी स्वच्छतागृहाची अडचण असेल DPCचा निधी पण आम्हाला या ठिकाणी प्राप्त होत आहे. लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी कारवाई करू. प्रश्न असा येतो आतापर्यंत अध्यक्षाची भेट होत नव्हती
बरेच शिष्यमंडळ आपल्याला येऊन भेटतात. काय काय समस्या आलेल्या आतापर्यंत तुम्हाला? शिक्षक मंडळ असो, ग्रामसेवकाची समस्या असो. जिल्हा परिषद ही एक मिनी मंत्रालय आहे आणि म्हणून या मिनी मंत्रालयामध्ये जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सर्व कामकाज आमच्या मार्फत चालतं. मग ग्रामपंचायत लेवलचं कामकाज असेल, पंचायत समिती लेवलचं कामकाज असेल, जिल्हा परिषदच्या अखत्यारीतल्या अनेक नवीन नवीन योजना त्या ठिकाणी आहेत. त्यामध्ये शिक्षण डिपार्टमेंट आहे, आरोग्य डिपार्टमेंट आहेत, पशुसंवर्धन डिपार्टमेंट आहेत, कृषी डिपार्टमेंट आहेत, बांधकाम डिपार्टमेंट आहेत, अर्थ खातं आहेत, अनेक प्रकारचे सिंचन खातं आहेत, अनेक प्रकारच्या खात्याचं कामकाज या जिल्हा परिषदच्या डिपार्टमेंटच्या वेगवेगळ्या मार्फत चालू असतं. आणि म्हणून समस्या ही न सुटणारी प्रक्रिया आहे. परंतु समस्या निर्माण झाल्यानंतर त्याच्यावर त्या ठिकाणी व्यवस्थितपणे ते काम कसं मार्गी लागेल या दृष्टिकोनातून अधिकारी पदाधिकारी आम्ही अत्यंत समन्वय ठेवून या ठिकाणी कामकाज करतो. साहेब, मधल्या काळामध्ये जिल्हा परिषदच्या प्रिमायसेसमध्ये महिलांसाठी सॅनिटरी पॅडची व्यवस्था केली होती, वेंडिंग मशीन लावलेली होती. ती आता गेल्या अनेक वर्षापासून इथे दिसत नाही. ठीक आहे, नागरिकांची जर त्या दृष्टिकोनातून काही डिमांड मागणी असेल तर आम्ही ती गोष्ट तपासून घेऊ आणि माता भगिनीच्या दृष्टिकोनातून ती करणं जर गरजेचं या ठिकाणी आहेतच तर आरोग्य डिपार्टमेंटला आम्ही त्या ठिकाणी सूचना देतो आणि ते पण आपण कामकाज या ठिकाणी करू. धन्यवाद. थँक्यू.